नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। गेल्या काही काळापासून नागपूर खुनासारख्या गुन्ह्यांसाठी किरकोळ बाब कारणीभूत असल्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे। गुन्हेगारी नियंत्रणात आणायची असेल तर त्यामागील कारण आणि त्याची मानसिकता समजून घेणं आवश्यक आहे। त्यामुळे मानसोपचार तज्ञांच्या मदतीने गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पावले उचलली जातील, असं पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांनी सांगितलं। मंगळवारी प्रेस क्लब ऑफ नागपूर आणि टिळक पत्रकार भवन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानं मीट द प्रेसचं आयोजन करण्यात आलं होतं। मुली, महिला अथवा सिनियर सिटीजन याबाबत प्रत्येक तक्रारीवर गांभीर्यानं कारवाई करून तात्काळ कारवाई करण्याचं पोलीस अधिकाऱ्यांना कळवलं आहे। यात अलगर्जीपणा आढळून आल्यास पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांवरच कारवाई करू, असं स्पष्ट मत पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी दिलं। तो वहां पे जो आदमी आता 200-400 रुपए बेचारा गरीब आदमी, क्योंकि उसका काम नहीं हुआ था, क्योंकि उसका केस रजिस्टर नहीं हुआ था, और अगर मैं उससे नहीं मिल रहा तो शायद लगता है मुझे कि मैं अपनी ड्यूटी ठीक से निभा नहीं रहा। जहां तक क्राइम और लॉ एंड ऑर्डर का सवाल है, वो मेन मेरा काम है, एंड आई विल कंटिन्यू टू वर्क इन दैट डायरेक्शन। आई वुड डेफिनेटली ट्राई माई बेस्ट टू रिड्यूस क्राइम इन द सिटी प्लस मेंटेन लॉ एंड ऑर्डर इन दिस सिटी, बिकॉज किसी भी शहर का ट्रैफिक, लॉ एंड ऑर्डर और क्राइम, अगर ये तीन चीजें अच्छी हैं तो वो सिटी के बारे में अच्छा बोला जाता है। अगर ट्रैफिक नहीं है अच्छा तो लोग बोलते हैं देखो इतने शहर में तो ट्रैफिक ही नहीं है। और ये ट्रैफिक अगर ठीक करना है तो उसमें सभी की जिम्मेवारी है, सिर्फ पुलिस की नहीं है। उसमें जो पब्लिक है, जो यूज कर रहे हैं इन चीजों को, और जो डिपार्टमेंट्स है जिन्होंने ये चीजें सुविधाएं देना है, ये उनकी भी जिम्मेवारी है। तो जहाँ पे भी सिग्नल्स की जरूरत है या सिग्नल्स खराब हैं, या जहाँ पे सीसीटीवी की जरूरत है, जहाँ पे साइबर पेट्रोलिंग की जरूरत है, ये सब चीजें जो है हम सुधारने की कोशिश करेंगे। बाकी अधिकारी जो यहाँ पे भी हैं, जैसे म्यूनिसिपल कमिश्नर हो, कलेक्टर हो, या और भी अधिकारी हैं, वो सब भी काफी पॉजिटिव यहाँ पे हैं, और वो उनसे जब इंटरेक्शन हो, सब लोग चाहते हैं कि ये सिर्फ कहने के लिए स्मार्ट सिटी ना हो, ये स्मार्ट सिटी हो, यहाँ पे चीजें वैसी दिखें, यहाँ के लोग भी स्मार्ट हो। स्मार्ट इन द सेंस कि वो डिसीजन जो लेते हैं वो स्मार्ट डिसीजंस लेते हैं। तो ये सारी चीजें बहुत इंपॉर्टेंट हैं। इस डायरेक्शन में मैंने अपने स्टाफ को भी जिस तरह की ट्रेनिंग्स देने की जरूरत है, या जो ट्रैफिक की ट्रेनिंग रिलेटेड हो, क्राइम से रिलेटेड हो, या किसी और भी तरह की जो ट्रेनिंग है, वो ट्रेनिंग भी उनको जहाँ से मिलेगी वो ट्रेनिंग्स भी हम देंगे। एक विषय पे मैं काफी सोच रहा हूँ कि यहाँ पे क्राइम या मर्डर्स क्यों इतने होते हैं, उसका साइकोलॉजिकल रीजन क्या है। कुछ ना कुछ कारण है उसका, कि छोटा सा कारण हुआ, 3 दोस्त बैठे हुए हैं, साथ में खाना खा रहे हैं, उन्होंने अल्कोहल भी लिया है, और एक पे गुस्सा आता है, उसका मर्डर क्यों, ऐसा क्यों होता है। ये ऐसी ऐसी चीजें हैं कि इन चीजों पे बात करने की जरूरत है, इनके बारे में समझने की जरूरत है। तो इसमें जो है साइकोलॉजिस्ट हैं, साइकियाट्रिस्ट हैं, उनकी भी मैं इसमें मदद लेने की कोशिश करूंगा। जहाँ पे भी जिस तरह की भी इंफॉर्मेशंस मिले हमें, वो हम वेलकम करेंगे, और जो भी इंफॉर्मर्स हैं वो इंफॉर्मेशन जब हमारे पास में आए तो उसके ऊपर कार्रवाई हुई है, ये उस आदमी के ऊपर जो इंफॉर्मेशन जो दे रहा है उसको विश्वास होना चाहिए कि अगर मैंने पुलिस को कार्रवाई के लिए बोला है, कोई इंफॉर्मेशन दी है, तो उसके ऊपर कार्रवाई हुई है कि नहीं हुई है। वो एक बहुत महत्वपूर्ण चीज है। कुछ क्राइम अगेंस्ट विमेन, क्राइम अगेंस्ट सीनियर सिटीजन्स, या लैंड ग्रैबिंग के जो इश्यूज हैं वो, या सावकारी से रिलेटेड हैं वो, ये कुछ काफी गंभीर समस्याएं हैं। इसमें जैसे मैं देख रहा हूँ कुछ सीनियर सिटीजन्स, पेंशन धारक लोग जो आते हैं, बताते हैं कि साहब मी असे इन्वेस्ट केले होते, आता माझे परत पैसे मिळत नाही आहे, किंवा माझे घरावर माझे मुलांनाच कब्जा केलेला आहे, आता ते मला घरी येऊ देत नाही। असे जे वेगवेगळे इश्यूज आहेत, त्या सगळे इश्यूजवर मी आपले लोकांनाही सेन्सिटाइज करतोय की तुमच्याकडे जो माणूस येतो आहे, तर तो म्हातारा असेल किंवा महिला असेल, मुली असेल, तर त्यांना तुम्ही आपले स्वतःची, ते तुमचे वडील, आई आहे किंवा तुमची बहिणी किंवा तुमची मुलगी आहे, हे समजून त्याच्याबद्दल काम करा। एक सायबरचा जे इश्यू आहे, सायबर रिलेटेड क्राइम आहे, दररोज तो वाढता आहे। शहरात अंमली पदार्थांचं जाळं वाढलं आहे। विशेषतः काही हॉटेलमध्ये त्यांचं सेवन केलं जातं, त्यामुळे हॉटेलमध्ये कोणताही अनुचित गुन्हा घडल्यास
दोषींवर गुन्हा दाखल केला जाईल आणि परवाना रद्द केला जाईल. नागपूर हे अंमली पदार्थांच्या तस्करांसाठी ट्रान्झिट सिटी आहे, त्यावरही आम्ही लक्ष ठेवून आहोत. गेल्या काही काळापासून सायबर गुन्हेगारांना काही प्रमाणात वठणीवर आणण्यासाठी आवश्यक संसाधनं उपलब्ध करून देण्यात आली असून सरकारकडूनही सायबर पोलिसांची माहिती दिली जात आहे. त्यांना आवश्यक प्रशिक्षणही दिलं जाईल असं पोलीस आयुक्तांनी सांगितलं. तर त्याच्यात फेक प्रोफाइल्स क्रिएट करणे किंवा हॅकिंग करणे, तो ते सगळेच सोशल, तसेच जे इकॉनॉमिक क्राईम, दी व्हाईट कॉलर क्राईम्स, ज्याच्यात लोकांचे भरपूर पैसे लोक हडपतात किंवा ते जे इकॉनॉमिक ऑफेन्सेस आहे, फायनान्शियल फ्रॉड्स जे आहे, तर हे फ्रॉड्स बद्दलही जागरूकता लोकांमध्ये कसे येईल, तर त्यासाठी आम्ही काम करणार. जसं मी सांगितलं, सायबर आहे, त्याच्यात सायबर एम्बॅसिडर्स आम्ही क्रिएट करणार आहे, ज्याच्यात आपण जे मुले आहे, यंगस्टर्स आहे, मुली आहे, जे शाळामध्ये जाऊन तिथे ते त्याच्याबद्दल अवेअरनेस क्रिएट करतील. त्याच्यात जसं मी नाशिकमध्ये असताना 4 प्रकारचे आम्ही पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन्स बनवली होती. ती शाळेसाठी वेगळी होती, कॉलेजसाठी वेगळी, सोसायटीसाठी वेगळी आणि कमर्शियल याच्यासाठी वेगळी होती. मग असे ह्या डायरेक्शनमध्ये पण आम्ही काम करणार आहे. जे NGOs आहे ते समाजामध्ये राहतात, तर त्यांचेही आपण कसे ते सहभागी आमचे कामात होऊ शकतात हे आम्ही करू. एक महत्त्वपूर्ण अजून मुद्दा आहे, तो आहे ड्रग्सचा. ड्रग एक फार सिरियस शेप घेतो आहे, तर त्याच्याबद्दल आपण काम कसे करू शकतो. जो आपला NDPS युनिट आहे, नार्कोटिक्स रिलेटेड, तर त्या युनिटलाही अजून सक्षम आपण करू. MD सारखे जे ड्रग्स आहे किंवा गांजा वगैरे आहे किंवा स्मॅक, हे जे आहेत ड्रग्स, तर त्याच्याबद्दल आम्ही आलो होतो. त्यावेळेसच मी सगळ्यांना एक लेटर्स इश्यू केलेले आहे सगळे पब्सला, की तुमच्याकडे जर अशी कुठली घटना घडली किंवा दिसली तर यू विल बी हेल्ड रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. तुमच्या असं नाही आहे की तुमचे कडे एखादी घटना घडलेली आहे, बाचाबाची झालेली, आणि तुम्ही तुमचे गार्ड्सनी किंवा जे बाउन्सर्स असतात त्यांनी बाहेर काढून टाकला आणि तो मुद्दा तिथे संपला. त्याच्यानंतर बाहेर जाऊनही केसेस होतात, मर्डर्स होतात. ही तुमची जिम्मेवारी राहील की तुम्ही जे घटना घडलेली आहे त्याच्याबद्दल आम्हाला सांगावे. तसेच तुमचे जे CCTV फुटेज वगैरे आहे ते व्यवस्थित तुम्ही ठेवली पाहिजे, जेणेकरून ती आम्हाला कधी जेव्हा गरज पडली ते आम्हाला पाहता येईल. आता समोर आपले इलेक्शन्स आहे, तर इलेक्शनसाठी पण आपल्याला तशी तयारी करावा लागेल. आपल्याकडे इथे मी नाव घेणार नाही, भरपूर मोठे इन्स्टॉलेशन्स आहे. त्या इन्स्टॉलेशन्सची सुरक्षा ठेवणे, त्याच्या ऑडिट घेणे, ते सगळे काम आपले आहे. तर त्याच्यासाठी वेगवेगळी यंत्रणा आहे, ते आपले काम करतात आहे. परंतु being the civilian police, this will be our duty, this will be our job to gain or gather information and work on that information, whether this information is true or not. The point is that information has to be taken to a logical conclusion so that there we end, yes, we have done it and this is the fact, and these facts will be told to the relevant or the concerned departments. आज मैंने कलमना का एक वहाँ पे विजिट किया, so there also the person got that weapon through online platform. So this thing is there, I agree with you, and today only I have given instructions to my joint CP also that we have to work in this direction, and such platforms have to be advised and instructed to look into this so that these things doesn't happen. So we all know that there is a dark web also. So dark web पे जो है वहाँ तो पता भी नहीं चलता, और उनका जो सीक्रेसी इतनी है, तो वो वहाँ तक भी we are working on that, and this will be taken care of. This is all I can tell you. देखिए, अपराध का वही मैं बता रहा हूँ, एक आंकड़े होते हैं. जैसे अभी जो है मैं अगर कंपैरिजन में जाऊँ तो उसमें 1-2 से शायद मर्डर ज्यादा हुए हैं. जनवरी का मैं लेके आया हूँ, वो मैं आपको बताता हूँ. परंतु मेरा ऐसा बोलना है कि परसेप्शन हम लोग क्रिएट करते हैं. कलम 354 आणि 376 बाबत पोलिसांनी संवेदनशील कारवाई करावी
असं स्पष्ट निर्देश असतानाही कळमना आणि बेलतरोडी पोलीस ठाण्यातील 2 घटनांबाबत पोलिसांमार्फत कोणतीही संवेदनशीलता दाखवली गेली नाही। त्यामुळे आयुक्तांनी संबंधित पोलीस निरीक्षकावर कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं। सर्व पोलीस निरीक्षकांना स्पष्ट निर्देश आहेत की तरुण मुली किंवा महिलांबाबत प्रकरणांमध्ये आधी गुन्हा दाखल करा असं निर्देश पोलीस आयुक्तांचे आहेत। त्यामुळे दोन्ही प्रकरणांमध्ये पोलीस निरीक्षकांनी तात्काळ कारवाई करण्याचा आदेश पोलीस आयुक्तांनी दिलेत। कॅमेरामॅन सचिन सह सनी भोंगाडे, शंखनाथ, न्यूज नागपूर। तर हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीपत्रात। नमस्कार। तुलसी प्रेरणादायी बहुउद्देशीय सेवा संस्था, नागपूरमधील सर्वोत्तम फॅशन डिझायनिंग कोर्सेस। तुम्हाला फॅशन डिझायनिंगची आवड आहे का? तुम्हाला स्वतःची फॅशन डिझायनर म्हणून ओळख निर्माण करायची आहे का? तर मग तुलसी प्रेरणादायी बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या फॅशन डिझायनिंग कोर्सेस मध्ये प्रवेश निश्चित करा। 6 महिने आणि 1 वर्षाचा सर्टिफिकेट कोर्स। प्रख्यात फॅशन डिझायनर शुभांगी गोस्वामी यांच्याकडून प्रशिक्षण। नवीनतम फॅशन ट्रेंडचे शिक्षण, व्यावहारिक प्रशिक्षणावर भर। या अभ्यासक्रमात नऊवारी, ब्लाउजचे प्रकार, वन पीस, ब्लॉक पेंटिंग, फॅब्रिक पेंटिंग, कॅड म्हणजेच डिजिटल डिझायनिंग, जेंट गार्मेंट, डिझायनर ड्रेसचे वेगवेगळे प्रकार, साधा सलवार, पंजाबी ड्रेस आणि ड्रेपिंग। प्रवेश फी 6 महिने अभ्यासक्रमाकरिता 7,000 आणि 1 वर्षाच्या अभ्यासक्रमाकरिता 15,000। आजच संपर्क साधा आणि आपले नाम नोंदवा। तुलसी प्रेरणादायी बहुउद्देशीय सेवा संस्था, धन्वंतरी नगर, वंजारी भवनाच्या मागे, उमरेड रोड, नागपूर।